नमस्कार मित्रांनो, मध्ये आपण जी हायकोर्ट ऑफ बॉम्बे मार्फत लिपिक पदाची यादी निघालेली आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, हे हायकोर्ट ऑफ बॉम्बेचं रिक्रुटमेंट पोर्टल आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येणार आहेत किंवा तुम्ही बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट असं सर्च केलं तरी तुम्ही या साईडवर यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की नागपूर ब्रँच रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट क्लरिकल 2024. तर या ठिकाणी दिलेलं आहे की डिटेल ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, त्याचप्रमाणे अप्लाय ऑनलाईन. तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला PDF पद्धतशीरपणे वाचून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही PDF दिलेली असून या PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहताय की या ठिकाणी एकूण जागा त्यांनी काढलेल्या आहेत 45 आणि 15 काढलेल्या आहेत वेटिंग. अशा एकूण 56 जागेसाठी यांनी भरती काढलेली आहे. म्हणजेच 45 जागा हे त्यांनी सिलेक्टेड करतील, त्याचप्रमाणे 11 जागा ह्या वेटिंग लिस्टमध्ये ठेवतील. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की नागपूर ब्रँच नागपूर इज ग्रँटेड परमिशन टू प्रीमियर सिलेक्टेड लिस्ट ऑफ 45 कॅन्डिडेट्स अँड वेट लिस्ट ऑफ 11 कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लरिकल. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की वेतन श्रेणी हे तुम्हाला 29,200 ते 92,300 मोठ्या प्रमाणात वेतन राहणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की वयाचा कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला पद्धतशीरपणे पाहूनच या ठिकाणी PDF डाउनलोड करून पाहायची आहे, तेव्हाच अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, प्लस MSCIT आणि टायपिंग असणे आवश्यक आहे. टायपिंग ही इंग्लिश 40 आणि MSCIT असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही शाखेतील पदवी असायला हवी, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे PDF दिलेले असून PDF तुम्हाला पद्धतशीर पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी पाहताय की तुम्हाला पेपरचं डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे. पेपर तुम्हाला मराठी, इंग्लिश, जनरल क्वेश्चन 10 मार्काचे, इंग्लिश 20 मार्काचं, जनरल 10 मार्काचे, जनरल इंटेलिजन्स 20 मार्काचे, गणित, कम्प्युटर 20-10 अशा प्रकारे ठिकाणी दिलेलं असून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आता आपण पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज करून एक लाईक करा. तर मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या साईडवर यायचं आहे आणि या साईडची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम 4 ऑप्शन दिसतील. एक आहे होम, त्यानंतर रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रिंट फाइंड युअर रजिस्ट्रेशन ID, त्याचप्रमाणे प्रिंट ॲप्लिकेशन. तर हे तुम्ही 4 नंबरचं पाहताय ऑप्शन प्रिंट ॲप्लिकेशन. हे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरल्यावर जो रजिस्ट्रेशन नंबर येते तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि प्रिंट काढून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इकडे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे रजिस्ट्रेशन, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक समोरचं या ठिकाणी पेज ओपन झालेला आहे. तर आता या ठिकाणी पाहता की तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ क्लरिकल आणि जे दिलेलं आहे पहिलं ते मॅन्डेटरी ऑफ फील्ड अशा प्रकारे दिलेलं असून जे स्टार आहे ते आपल्याला भरणे आवश्यक आहे. स्टार म्हणजे जे लाल अक्षर तुम्ही पाहता ते स्टार या ठिकाणी भरणे आवश्यक आहे. बाकीचे नाही भरले तरी चालेल, परंतु जनरली या ठिकाणी सर्वच मला या ठिकाणी मॅन्डेटरी आहेत. तर या ठिकाणी सर्वप्रथम दिलेलं आहे की डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, त्याचप्रमाणे पोस्ट दिलेली आहे क्लरिकल. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चेंजेस होणार नाही, तो ऑटोमॅटिक या ठिकाणी राहणार आहे क्लरिकल पोस्ट. त्यानंतर दिलेलं आहे की नेम, तर या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. सर्वप्रथम फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की पोस्टल ॲड्रेस. पोस्टल ॲड्रेसमध्ये तुमचा जो गावचा ॲड्रेस असेल संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. पिनकोड टाकायचा नाही, पिनकोड इकडे ऑप्शन दिलेला आहे पिनकोड टाकायचं. तर या ठिकाणी ॲड्रेस टाकल्यावर तुम्हाला निवडायचं आहे की डिस्ट्रिक्ट ऑफ पोस्टल ॲड्रेस, म्हणजे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये राहता तर या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इकडे जिल्हा निवडला या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा पिनकोड. अशा प्रकारे या ठिकाणी ॲड्रेस टाकल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे ईमेल आय डी फक्त @पर्यंतच टाकायचा आहे, कारण की gmail.com इकडे समोर टाकायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. इकडे फक्त नाव, त्यानंतर इकडे
gmail.com अशा प्रकारे या ठिकाणी टाकल्यावर त्यानंतर समोरचा ऑप्शन आहे मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जो परमनंट नंबर आहे तो तुमच्या या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रेसिडेन्सी नंबर या ठिकाणी काहीही टाकायचं काम नाही. STD कोडसह या ठिकाणी टाकायचे तुम्हाला काहीही काम नाही, परंतु या ठिकाणी मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी जेंडर तुम्हाला निवडायचं आहे. जे मेल फिमेल असेल ते या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की आपली कास्ट तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बोलता. या ठिकाणी सर्वच कास्ट उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट, जैन इत्यादी. त्यानंतर इकडे सिलेक्ट केल्यात पुन्हा तुम्हाला कुठल्या कास्टमध्ये तुम्ही बोलता. तर या ठिकाणी SC, ST, OBC, जनरल ते या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. जे तुमची कास्ट असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे आहे. त्यानंतर इकडे SC मध्ये तुम्ही काय आहे ते मांग, महार, चंबार. त्याचप्रमाणे OBC मध्ये माडी, कुंभी, तेली इत्यादी जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे टाईप केल्यावर या ठिकाणी तुमची काय जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ जे असेल ते तुमची या ठिकाणी टाकणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तारीख, त्यानंतर महिना, त्यानंतर इकडे वर्ष. त्यानंतर इकडे जर का तुमचं लग्न झालं असेल मॅरिड अनमॅरिडचं सुद्धा या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे. त्यानंतर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला यसच ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे की SSC सीट नंबर म्हणजे तुमचा 10वीचा जो रोल नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आता महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तर क्वालिफिकेशनमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंबर 1 मध्ये आहे या ठिकाणी तुम्ही सर्वच क्वालिफिकेशन टाकू शकता. फॉर एक्झाम्पल 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, PG, MPhil आणि PhD अशा प्रकारे फक्त या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला सर्वप्रथम SSC टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे स्ट्रीममध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाही. ॲप्लिकेबल फॉर अदर म्हणजे स्ट्रीममध्ये जर का अदरमध्ये काही तुम्हाला निवडायचं असेल तर या ठिकाणी अदरचं ऑप्शन दिलेलं आहे. पण या ठिकाणी SSC मध्ये काही तुम्हाला टाकायचं नाही स्ट्रीममध्ये. त्यानंतर इकडे आपलं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी टाकायची आहे. त्यानंतर आपले वर्ष, तुम्ही 10वी कोणत्या साली पास झाले ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर दिलेलं आहे की टोटल मार्क ऑब्टेन म्हणजे तुम्हाला 10वीमध्ये किती मार्क मिळाले त्याचप्रमाणे, आणि इकडे आउट ऑफ म्हणजे कितीपैकी. अशा प्रकारे हे टाईप केल्यावर तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती भरल्यावर तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला टाकायचं आहे 10वी नंतर 12वी या ठिकाणी तुम्हाला SSC निवडायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्ट्रीम वगैरे तुम्हाला काहीही टाकायचं नाही, परंतु 12वी तुमचं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स काय होतं ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी आर्ट्स ठेवत आहे, किंवा तुम्हाला तुमची फॅकल्टी जे असेल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तर या ठिकाणी तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर इकडे आपलं जे बोर्ड आहे अमरावती ते टाकायचं आहे तुमचं जे असेल ते. त्यानंतर तुमचं इकडे वर्ष, तुम्ही 12वी कोणत्या वर्षी पास झालात ते टाकायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला किती मार्क मिळाले 12वीमध्ये आणि इकडे कितीपैकी. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एज्युकेशन 1 by 1 ॲड करायचं आहे. तर मित्रांनो मी या ठिकाणी फक्त 10वी 12वी टाकत आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा टाकायचं आहे ग्रॅज्युएशन. तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ॲड मोडला ऑप्शन करायचा आहे. त्यानंतर पुन्हा इकडे ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं आहे, कारण की जी सदर ही भरती आहे क्लरिकल हे ग्रॅज्युएशन असून तुम्हाला ग्रॅज्युएशन टाकणे गरजेचं आहे. तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं कुठलं झालेलं आहे BA, BCom, BSc हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. तर या ठिकाणी मी BCom निवडतो. त्याचप्रमाणे इकडे तुमची युनिव्हर्सिटी कोणती असेल ते या ठिकाणी टाकायचे आहे. युनिव्हर्सिटी टाकल्यावर तुम्हाला इकडे तुमचं वर्ष, तुम्ही कोण्या वर्षी पासआउट झालेले आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इकडे तुम्हाला ॲग्रिगेट टाकायचं आहे ग्रॅज्युएशनला किती मार्क मिळाले तर. त्यानंतर तुम्हाला अजून काही टाकायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲड मोड करून त्या सर्व क्वालिफिकेशन तुम्हाला टाकू शकता. तर मित्रांनो मी या ठिकाणी सर्व गोष्टी भरलेल्या असून आता आपल्याला समोरचा ऑप्शन दिलेला आहे की कॅन्डिडेट वर्क एनी स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. असेल तर तुम्ही IAS करू शकता, नो प्रॉब्लेम. त्यानंतर दोस कॅन्डिडेट हॅड एक्सपिरियन्स रिलेटेड पोस्ट या ठिकाणी जर का तुम्हाला संबंधित पोस्टबद्दल म्हणजे लिपिकबद्दल अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला येस करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ते डिटेल तुम्हाला भरावी लागेल जर का तुम्ही येस केलं तर, जर का तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर. परंतु एक्सपिरियन्स फक्त हा संबंधित पोस्टबद्दल असेल तर तुम्ही फक्त टाकू शकता, अदर एक्सपिरियन्स टाकायचा नाही. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे दिलेलं आहे की स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग किंवा शॉर्ट हँड क्वालिफिकेशन मराठी अँड इंग्लिश. आता तुमचं जे टायपिंग झालेलं असेल किंवा शॉर्ट हँड झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे येस. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम मी टायपिंग टाकायची, तुम्ही टायपिंग झालेली असेल तर या ठिकाणी टायपिंग सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे. तर या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे ते तुम्ही पाहताय इंग्लिश 40 WPM
आता या ठिकाणी WPM म्हणजे होते टायपिंग, आणि त्याचप्रमाणे जर का तुमचं स्टेनो असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर आपल्या सर्वप्रथम इंग्लिश टायपिंग जर का तुमची असेल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी GCC तुम्हाला हे सिलेक्ट ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला टायपिंगमध्ये किती मार्क मिळाले, आउट ऑफ मार्क आणि ऑप्टेन मार्क हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे ग्रेड, त्यानंतर पासिंग डेट, अशा प्रकारे या तिन्ही गोष्टी तुम्हाला फिलअप करून घ्यायच्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी टायपिंगची माहिती भरल्यावर तुम्ही अदर या ठिकाणी टायपिंग ॲड करू शकता जर का तुम्हाला टाकायचं असेल तर, किंवा तुमचे जर का टायपिंग स्टेनो वगैरे झालेले असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे दुसरी अजून टायपिंग ॲड करण्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचप्रमाणे इकडे दिलेलं आहे की सिलेक्ट स्टेट पर्टिक्युलर ऑफ कॅम्प्युटर कोर्स, या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कॅम्प्युटर कोर्स कुठला केला तर या ठिकाणी नेम ऑफ द कोर्स टाकायचा. तुमची MSc IT असेल तर या ठिकाणी तुम्ही MSc IT टाईप करायचं आहे. इकडे तुम्हाला सिलेक्ट कोर्समध्ये पुन्हा इकडे MSc IT सिलेक्ट ठेवायचं आहे. त्यानंतर इकडे ड्युरेशन जे दिलेलं आहे, ड्युरेशनमध्ये MSc IT किती महिन्याचा किती वर्षाचा जो कोर्स आहे कॅम्प्युटर कोर्स तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. तर MSc IT मित्रांनो 6 महिन्याचा असते, तुम्ही या ठिकाणी 6 महिने टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला MSc IT मध्ये किती मार्क मिळाले आणि कितीपैकी, तर 100 पैकी असतात ते आपले जे मार्क तुम्हाला मिळाले त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रेड निवडायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पासिंग डेट, अशा प्रकारे या ठिकाणी डिटेल भरल्यावर समोर तुम्हाला जायचं आहे, किंवा अदर तुम्ही कुठलाही कोर्स केला असेल यामध्ये तर तुम्ही ॲड करू शकता. आणि जर का याच्या व्यतिरिक्त काही कोर्स नसेल केला तर तुम्ही फक्त MSc IT तुम्हाला टाकायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण MSc IT ची डिटेल भरलेली असून आता आपल्याला समोरचं ऑप्शन विचारत आहे की तुमच्यावर काही केस वगैरे आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला नोट्स ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे जे आहे की मेंबर ऑफ कॅन्डिडेट वर्किंग इन JDK, म्हणजे तुम्हाला कोर्टमध्ये तुमचा कोणी काम करत आहे का, तुमचे नातेवाईक वगैरे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एक समोरचं ऑप्शन दिलेलं आहे, नेम अँड ॲड्रेस ऑफ द टू रिस्पेक्टेड पर्सन हू नो द कॅन्डिडेट, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2 व्यक्तीचे असे नावं लिहायचे की जे तुम्हाला ओळखतील चांगल्या प्रकारे आणि प्रतिष्ठित व्यक्ती. जर का तुम्ही खेडेगावामध्ये राहत असाल तर या ठिकाणी पोलीस पाटील आणि सरपंच 2 तुम्हाला नावं आणि ॲड्रेस टाकायचे आहे. आणि जर का तुम्ही नगर परिषदेमध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नगरसेवक किंवा सदस्य किंवा प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे शिक्षक किंवा हेडमास्टर, या ठिकाणी तुम्ही 2 व्यक्तीचे नावं तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे की सिलेक्ट फीस डिटेल. तर फी डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम चलन फाडायचे आहे ऑफलाईन नाही ऑनलाईन चलन फाडल्यावर तुम्हाला जो तुमचा रिसिप्ट नंबर मिळतो किंवा रेफरन्स नंबर मिळतो तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही चलन फाडली कधी ते तारीख या ठिकाणी टाईप करायची आहे. या ठिकाणी अमाऊंट हे ऑटोमॅटिक राहणार आहे. अशा प्रकारे फीस डिटेल या ठिकाणी भरल्यावर जर का तुम्हाला फीस कशी फाडायची हे माहीत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय किंवा त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच या ठिकाणी देण्यात येणार आहे की फीस कशी फाडायची आहे. SBI कलेक्ट या साईडवर जाऊन तुम्हाला फीस फाडायची आहे 200 रुपयाची. फीसमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल फाडण्यासाठी तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर त्यामुळे जर का तुम्ही फीस फाडली असेल तर या ठिकाणी SBI कलेक्ट रेफरन्स नंबर फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं पाहताय की DUB 123467 अशा प्रकारे दिलेला असून तारीख या ठिकाणी टाकायची चलन तुम्ही कधी फाडली. त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला फोटो टाकायचा आहे. फोटो आणि सही चूज केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून त्याचप्रमाणे हे डिक्लेरेशन वाचलं तरी चालेल आणि आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि फॉर्म सबमिट करा मित्रांनो तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळणार आहे, तो तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे प्रिंट काढण्यासाठी. त्याचप्रमाणे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यावर तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी कामा पडणार आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल पूर्ण सांगितलेले आहे की फॉर्म कसा भरायचा. जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर हे कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुम्हाला रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे. मित्रांनो प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहता की प्रिंट ॲप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर जो तुम्ही आता फॉर्म भरला आणि तुम्हाला ॲप्लिकेशन ID भेटला तो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्याचप्रमाणे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे, जे तुम्ही फिलअप केले असेल ते त्यामुळे कॅप्चर फिलअप करून जनरेट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला PDF डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल पूर्ण सांगितलेले आहे. जर का तुम्हाला चलन कशी फाडायची त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रॉब्लेम असेल कॉमेंट्स करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.